नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कृषी विधेयक, जे केंद्र सरकारने नवीन जे कृषी विधेयक पास केलेलं आहे त्या विरोधात आज भारतभर चर्चा होत आहे। भारतभर बरेच ठिकाणी काही ठिकाणी विरोध आहे, बऱ्याच प्रमाणात समर्थन देखील आहे। या कृषी विधेयकाबद्दल आपण अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या लाडक्या भाषेमध्ये मराठीमध्ये समजून घेऊयात। नेमकं हे कृषी विधेयक काय आहे, काय विरोध होतोय, कोणत्या याच्यातील अशा ज्या गोष्टी आहेत ज्या खटकणाऱ्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी ह्या आपल्याला फायदा देणाऱ्या आहेत। हा फायदा आणि तोटा दोन्ही बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या मित्र आणि मैत्रिणींनो की आता सध्या ह्या कृषी विधेयकातील काही 2-3 गोष्टींवर जो विरोध होतोय त्या काय आहेत। तर सगळ्यात पहिला आहे APMC। आता APMC म्हणजे काय, तर APMC म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्शन मार्केट कमिटी, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, जे आपण मराठीमध्ये ओळखतो की कृषी उत्पन्न बाजार समिती, बरोबर आहे। आता कृषी उत्पन्न बाजार समिती रद्द करणार असं काही जण म्हणत आहेत या कायद्यानुसार। तर पहिली गोष्ट अशी क्लिअर करण्यात येत आहे की ह्या कायद्यामध्ये कुठलंही कृषी उत्पन्न बाजार समिती रद्द करा असं कुठेही लिहिलेलं नाहीये। मग रद्द होईल किंवा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं महत्त्व कमी होईल असं काही देखील म्हणत आहेत, तर तसंही या कायद्यामध्ये कुठेही नाहीये। कायदा काय म्हणत आहे की जसं आजपर्यंत होत होतं की शेतकऱ्यांना त्यांचा माल हा कुठल्या ना कुठल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकावा लागत होता, बरोबर आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकावा लागत होता। तर का असं का, तर मग ह्या अशा पद्धतीमुळेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्याबरोबर आपल्याला बऱ्याच प्रकारचे टॅक्स लागतात, आपल्याला आडत द्यावी लागते, बरोबर आहे। त्यानंतर आपल्याला हमाली लागते आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या सगळ्या मिळून जर तुम्ही या सगळ्याचं काउंटिंग केलं तर शेतकऱ्याला जवळजवळ 17 ते 20% उत्पन्नापैकी येणार जे काही उत्पन्न आहे त्यातले 17 ते 20% रक्कम ही शेतकऱ्याची ह्या बाजार समितीमध्ये जाते, म्हणजे मधल्या दलालीमध्ये जाते सगळे। हे असं असल्यामुळे ह्या नवीन कायद्यामध्ये काय सांगितलंय की शेतकरी त्यांचा माल कुठेही विकू शकतो। कुठेही म्हणजे काय, तर आता काही जण म्हणतील त्याला काय, आम्ही आमचा तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात विकतो, आम्ही आमचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये विकतो, तर तसं नाही, याचा अर्थ तसा होत नाही। कुठेही विकू शकता म्हणजे काय, तर इथून पुढे तुम्ही प्रायव्हेट APMC म्हणजे प्रायव्हेट ठिकाणी सुद्धा विकू शकता असं या कायद्यामध्ये सांगितलंय। आता तुम्ही म्हणाल की प्रायव्हेटमध्ये आलं तर प्रायव्हेट कंपन्यांची मक्तेदारी होईल वगैरे, असं होईल तसं होईल, तसं नाही मित्रांनो। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 13 ते 14 वर्षापासून हे सगळे प्रयोग चालू आहेत। बऱ्याच जणांना हे माहिती नाहीये की महाराष्ट्रात हे आधीपासूनच लागू आहे। 2006-07 मधील बरेचसे कृषी कायदे झालेले आहेत, त्यात बऱ्यापैकी या सगळ्याचा उल्लेख आहे। त्यामध्ये प्रायव्हेट APMCचे उल्लेख सुद्धा असल्याचं काही तज्ज्ञ सांगतात। त्यानंतर आपल्याला SMP माहिती आहे, म्हणजे MSP माहिती आहे आपल्याला, की ज्यामध्ये असं दिलेलं आहे की मिनिमम सपोर्ट प्राईस। आता APMC बद्दल आपण बोललो, ठीक आहे। APMC म्हणजे आता प्रायव्हेट ठिकाणी शेतकरी प्रायव्हेट कंपन्यांना सुद्धा माल विकू शकेल डायरेक्ट। मग आता त्याचा फायदा काय होईल की आपल्याला कुठल्याही प्रकारची आडत नाही लागणार। तुम्ही म्हणाल हवेतल्या गोष्टी काय बोलत आहात, तर नाही मित्र आणि मैत्रिणींनो, सध्या बाजारामध्ये कितीतरी प्रायव्हेट APMC उपलब्ध आहेत, डायरेक्ट आपण माल विकू शकतो। तालुक्याला सुद्धा या प्रायव्हेट APMC कार्यरत आहेत। तुम्ही तुमचा माल डायरेक्ट न्यायचा आहे, तुम्हाला कुठलीही आडत लागणार नाही, तुम्हाला कुठलीही हमाली लागणार नाही। तुम्ही तुमचा माल डायरेक्ट त्यांच्याकडे द्या, नेट कॅश घ्या। विशेष म्हणजे तुम्हाला डायरेक्ट जागेवर कॅश पेमेंट सुद्धा होऊ शकते किंवा 2-3 दिवसात सुद्धा कॅश पेमेंट होते। मग आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा तुम्ही आडत्याकडे जर तुम्ही माल विकला तर तुम्हाला 15-15 दिवस महिने पेमेंटसाठी थांबावं लागतं। तर प्रायव्हेट जे APMC आहेत किंवा प्रायव्हेट ज्या डायरेक्ट कंपनीमध्ये तुम्ही माल विकू शकता तिथे अतिशय मोठ्या प्रमाणावर तुमचा फायदा आहे। तुम्हाला टॅक्स कमी लागणार, तुम्हाला आडत लागणार नाही, तुम्हाला बरेचसे तुमचे खर्च वाचणार आणि तात्काळ तुम्हाला तुमची पेमेंट मिळेल, म्हणजे तुमच्या पैशाचा सदुपयोग तुम्ही सहज करून घेऊ शकता। आता राहिला पुढचा प्रश्न। मी अजून ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॅक्ट्स फिगर्स सांगणार आहे, म्हणजे डायरेक्ट आकडेच सांगायचे आहेत आपल्याला की हे सगळं आपल्या फायद्याचं आहे की तोट्याचं। आतापर्यंत बऱ्याच ज्या गोष्टी मी सांगितल्या त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल, आणि अजूनही सांगायचे की तोट्याचं पण काय असू शकतं। बघ आता MSP म्हणजे काय, तर MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस। कमीत कमी शेतकऱ्याला इतकं
इतका भाव तुम्हाला द्यावा लागेल. आपण त्यालाच मराठीमध्ये असं म्हणतो हमी भाव. बरोबर आहे, हमी भाव, की आम्हाला हा भाव इतका मिळालाच पाहिजे असं सांगा. आता ह्या MSPचा फायदा काय होतो? काही जण म्हणत आहेत की MSP ही रद्द होण्याची शक्यता आहे. तर असं होऊ शकतं का मला सांगा? कायद्यामध्ये ह्या बऱ्याचशा तिथं तरतुदी असतात. ठीक आहे, बरेच जण काय पकडतात की कायद्यातला शब्द न शब्द पकडतात. तिथं असं तर लिहिलेलं नाही ना की हे रद्द होणार ते रद्द होणार, असं कुठेही लिहिलं नाही. मग शंका उत्पन्न केल्या जात आहेत की हे चालू राहणार, असंही लिहिलं नाही. ठीक आहे ना, मग आता त्याच्या सुधारणा होत आहे. सुधारणा करण्यासाठी वाव आहे. कायद्यांमध्ये सुधारणा ह्या सतत होत असतात. दररोज कायद्यांमध्ये बदल होत असतात. आपण जर लोकसभा आणि राज्यसभेची चॅनलवर जर बघितले तर आपल्याला समजतं. मग MSP म्हणजे काय? हमी भाव, कमीत कमी इतका भाव मिळालाच पाहिजे. बरोबर आहे. मग आता मला सांगा, ज्यावेळेस खूप उत्पन्न होतं, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खूप आवक वाढते, मग अशा वेळेला भाव कमी होण्याची शक्यता असते. आणि अशाच वेळेला आपल्याला फायदा होतो तो हमी भावाचा. कारण आवक कितीही आली तरी हमी भाव म्हणजे ह्या भावापेक्षा कमी शेतकऱ्याला कमी भावामध्ये मिळणार नाही. म्हणजे शेतकऱ्याला कमीत कमी हा भाव मिळणारच. आणि हा भाव आता खूप वाढवलेला आहे. सध्याच्या केंद्र सरकारने सगळ्याच पिकांचे हमी भाव हे मोठ्या प्रमाणावर वाढवलेले आहेत. आणि 2022 म्हणजे येत्या 1 ते 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुपटीने वाढवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. आणि म्हणून हे क्रांतिकारी बदल हे चालू आहेत, सतत होत आहेत. ठीक आहे, आता मी तुम्हाला डायरेक्ट आकडा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा हा आकडा, आता हे काही आकडे आपल्या समोर आहेत. आपल्या बऱ्याचशा वर्तमानपत्रामध्ये, न्यूज चॅनल्समध्ये हे सगळे आकडे समोर आलेले आहेत. आतापर्यंतच्या हमी भावावरचे हे आकडे बघा काय सांगतायत. 81% शेतकऱ्यांनाच किमान हमी भावाची माहिती असते. म्हणजे 19%, समजा आपण धरून टाकू 80% शेतकऱ्यांना हमी भावाची माहिती असते किंवा त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचते. आणि 20% शेतकऱ्यांना त्या हमी भावाची माहिती नाहीच आहे. बघा आता त्यानंतर महत्त्वाचा आकडा बघा, 6% शेतकऱ्यांनाच फक्त किमान हमी भावाचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला आहे किंवा मिळत असतो किंवा होतो. म्हणजे 94% शेतकऱ्यांना हमी भावाचा फायदाच होत नाहीये. आतापर्यंतच्या ह्या सगळ्या काय म्हणतो शेतीच्या प्रक्रियेमध्ये किंवा ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रक्रियेमध्ये किंवा शेतमालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये 94% शेतकऱ्यांना योग्य भावच मिळत नाहीये. म्हणजे आतापर्यंतचे कायदे हे काय करत होते किंवा आतापर्यंतचे ह्या शासन व्यवस्थेने काय केलेलं आहे, या 14-15 वर्षाच्या काळामध्ये काय झालं किंवा मागच्या 60-70 वर्षामध्ये काय झालं, तर ही क्रांतिकारी बदल आता होत आहेत. पुढचा आकडा बघा काय सांगतोय, 10% शेतकऱ्यांना पेरणीच्या आधीच हमी भाव माहीत असतो. हे पेरणीच्या आधी हमी भाव माहीत असणं पण खूप महत्त्वाचं आहे ना. कारण शेवटी काय पेरायचं किंवा कशाचा हमी भाव आपल्या भागामध्ये जास्त आहे किंवा आपल्या भागामध्ये काय आपण पेरावं म्हणजे आपल्याला चांगलं उत्पन्न होईल याची माहिती शेतकऱ्यांना घेता येते. पण 10% शेतकऱ्यांपर्यंतच ही माहिती पोहोचते. त्यानंतर बघा 62% शेतकऱ्यांना पेरणीनंतर हमी भाव माहीत होतो. म्हणजे सगळं पेरल्यानंतर जर 65% शेतकऱ्यांना नंतर सगळं कळतं की हे असं आहे. बघा आता शेवटच्या आकडे काय सांगतायत, पंजाब, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यातील 100% शेतकऱ्यांना किमान हमी भाव माहीत होता किंवा माहीत होत असतो. म्हणजे आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचतच नाहीये. हे सगळे जे काही धोरणं आहेत आपण यामध्येच चूक करतो की आपण योग्य पद्धतीने राज्य सरकार चालवण्यासाठी, राज्य शासन चालवण्यासाठी योग्य पक्षाला किंवा योग्य राजकीय नेतृत्वाला आपण संधी देत नाही. म्हणजे आजपर्यंत आपण जर बघितलं की शेतीच्या बाबतीमध्ये ही सगळी राज्य आपल्या पुढे निघून गेली मागून येऊन. आता तुम्हाला माहीत असेल की बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की पंजाब हे सगळ्यात जास्त उत्पन्न काढतं का, तर तसं नाही आहे. आता पश्चिम बंगाल हे पंजाबच्याही पुढे गेलेलं आहे. आता बरेचशी राज्य ही शेती उत्पन्नाच्या बाबतीमध्ये किंवा शेतीमध्ये पीक पिकवण्याच्या बाबतीमध्ये ही बऱ्याच प्रमाणात पुढे गेलेली आहेत. आणि या शेतीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात मात्र आपण बरेच मागं पडलेलो आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ह्या नवीन कायद्यानुसार बरेच क्रांतिकारी बदल पाहू शकतो येणाऱ्या भविष्यामध्ये. सांगायचे तुम्हाला इथे स्क्रीनवर बघा, हमी भाव कसा ठरतो. नेमकं हे ठरवते कोण की इतका प्राइस द्यायचा आहे, कापसाला इतका भाव द्याच, किमान हमी भाव इतका पाहिजेच. मग हे ठरवते कोण, तर हे ठरवणारी कंपनी किंवा ही कंपनी नाही सॉरी हे ठरवणारा आयोग कोणता आहे बघा. इथे आयोगाचं नाव दिले कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस.
पूर्ण देशभरामध्ये प्रत्येक पिकाचे भाव हे ह्या आयोगाद्वारे ठरवले जातात आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव भेटावा ह्यासाठी ह्या आयोगाचा आपल्याला उपयोग होतो। आता एखाद्या पिकाचे अमाप पीक झाले, बघा इथे मी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की एखाद्या पिकाचं खूप उत्पन्न झालेलं आहे तर अशा वेळेला किंमत पडते। मग अशाच वेळेला किमान हमी भाव हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते आणि किमान हा भाव आपल्याला मिळेलच म्हणून शेतकरी सुद्धा निवांत निश्चिंत असतो। ठीक आहे, पुढं काय दिलं बघा, या हमी भावामुळेच आपल्याला शेतकऱ्याला एक प्रकारे विमा कवच मिळते। हे विमा कवचासारखंच आहे, कितीही नुकसान झालं किंवा कितीही भाव पडले तरी किमान भाव आपल्याला मिळणार आणि मिळणारच। म्हणजे उदाहरणार्थ आता सांगायची गोष्ट अशी आहे की एखाद्या पिकाचा भाव हमी भाव हा 5,000 रुपये आहे आणि चुकून किंवा या वर्षी त्या पिकाचं उत्पन्न प्रचंड झाले आणि बाजारात चर्चा अशी आहे की 3,000 रुपयापर्यंत घेऊ, 2,000 रुपयापर्यंत घेऊ, काही जण म्हणू शकतात दुकानदार, बरोबर आहे। तर मग अशा वेळेला ह्या कायद्याचा आपल्याला फायदा होतो की कमीत कमी जो सरकारने सांगितलेला रेट आहे 5,000 त्यापेक्षा कमी रेटमध्ये कोणीही घेऊ शकत नाही। शेतकऱ्याला 5,000 रुपये द्यावाच लागेल, जरी कितीही आवक असेल, जरीही रेट कमी असतील तरी सुद्धा। म्हणून MSPचा आपल्याला फायदा होतो आणि MSP कुठेही रद्द होण्याची शक्यता नाही आणि रद्द होऊ सुद्धा शकत नाही। आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे बघा ह्या शेवटच्या लाईनमध्ये 23 पिकांसाठी किमान हमी भाव उपलब्ध, त्यातील गहू आणि तांदूळ हे दोनच पीक केंद्र सरकार हमी भावानुसार खरेदी करते। बाकी हे सगळे तर राज्य सरकारच्या हातात आहेत। शेवटी हे आपल्या सर्वांना माहीत असायला पाहिजे की कृषी हा जो विषय आहे, कृषी हा जो विषय आहे हा राज्य सरकारच्या हातामध्ये आहे, बरोबर आहे। जरी केंद्र सरकारने हे कायदे केले असतील तरी ते कायदे जशास तशी लागू करायचे का त्या कायद्यांमध्ये बदल करायचा, शेतकऱ्यांशी चर्चा करून ते कशा पद्धतीने लागू करायचे हे सगळं ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो। त्यामुळे केंद्राला नावं ठेवून किंवा केंद्राच्या कायद्यात रद्द करा, डायरेक्ट रद्द करा अशी भाषा करणे हे योग्यच नाहीये, बरोबर आहे। हा झाला पहिला मुद्दा। त्याच्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट इथे बघा, स्क्रीनवर काय सांगत आहोत आपण, जवळजवळ 13 ते 14 वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगायची गोष्ट अशी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये 13 ते 14 वर्षापासून बरेचसे कृषी विधेयक, कृषी कायदे लागू झालेले आहेत। मग त्यामध्ये APMC असेल, ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, आणि त्यानंतर अजून एक सध्या चर्चा चालू आहे त्याचं नाव आहे लीज। म्हणजेच काय, लीज म्हणजे काय तर त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये खरं इंग्लिश शब्द आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, कॉन्ट्रॅक्ट, ठीक आहे। कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय तर आपली शेती कॉन्ट्रॅक्टने देणे। हे महाराष्ट्रात आधीपासून आहे, हे चालू आहे, आपल्या लोकांना हे माहिती नाहीये आणि आता ती जनजागृती होत आहे केंद्राच्या कायद्यामुळे, बरोबर आहे। मग आता तुम्ही म्हणाल, आता काही जणांचा आक्षेप आहे, हे जे आता सध्या आंदोलन करत आहेत यातील काही जणांचा आक्षेप आहे की कॉन्ट्रॅक्ट शेतीमध्ये जर आम्ही दिली एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट शेती तर आम्हाला जर काही आक्षेप असेल तर आम्ही कोणाकडे जायचं, बरोबर आहे। कायद्यात तर असं काही लिहिलेलं नाही असं त्यांचं मत आहे। पण आता आक्षेप घेण्यासाठी कुठल्याही कंपनीच्या विरुद्ध आपल्याला जायचं असेल तर आपल्याकडे खूप मोठी यंत्रणा उपलब्ध आहे, प्रशासकीय यंत्रणा आहे, शासकीय यंत्रणा आहे। शेतकऱ्यांची जर पिळवणूक होत असेल तर कुठल्याही प्रकारे मदत आपण उपलब्ध करून घेऊ शकतो। तरीही केंद्र सरकारने आज आश्वासन दिलेलं आहे की एका मोठ्या अधिकाऱ्याला ह्या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आम्ही तिथे नेमणूक करू। उदाहरणार्थ जिल्हाधिकारी असेल, कृषी अधिकारी असतील, हे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लक्ष घालू शकतील आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने मदत देखील करू शकतील। आता इथे स्क्रीनवर बघा, सध्या 295 APMC महाराष्ट्रामध्ये आहेत आणि कित्येक प्रायव्हेट APMC सुद्धा महाराष्ट्रामध्ये सध्या कार्यरत आहेत आणि या सगळ्यांचा फायदा आपल्याला होत आहे। फक्त या नवीन कायद्याचा फायदा काय होत आहे आपल्याला तर हे समजून घेण्याची गरज आहे। नवीन कायद्यामुळे स्पर्धा वाढणार आहे। प्रायव्हेट कंपन्या ह्या शेती व्यवसायामध्ये, शेतीशी संबंधित व्यवसायामध्ये, बरं का, प्रायव्हेट कंपन्या ह्या शेतीशी संबंधित व्यवसायांमध्ये एंटर करतील, म्हणजे त्यांचा इथे त्यांचा प्रवेश होईल आणि यामुळे काय होईल तर स्पर्धा वाढेल। आता काही जण म्हणत आहेत की प्रायव्हेट
प्रायव्हेट आलं की नुकसान होईल, प्रायव्हेट आलं की हे होईल. तर विचार करा, आजपर्यंत सगळं काही प्रायव्हेटच होत आलेलं आहे आणि प्रायव्हेट होत राहणार म्हणजे काय? उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की BSNL ही सरकारी कंपनी आहे, बरोबर आहे. कित्येक वर्षापासून BSNL चालू आहे. आतापर्यंत आपण बघितलं की कितीतरी प्रायव्हेट कंपन्या येऊन गेल्या, काही प्रायव्हेट कंपन्या बंद देखील झाल्या. त्यात आपण बऱ्याच जणांची नावं पाहतो. आयडिया आहे, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जिओ आहे, बरोबर आहे. या सगळ्या कंपन्या आल्या, आजही त्या कंपन्या आहेत, स्पर्धेमध्ये आहेत आणि ह्या सगळ्या कंपन्या जशाच तशा चालू आहेत. सरकारी कंपनीला कुठेही काही धक्का लागलेला नाहीये, बरोबर आहे. मग अशा पद्धतीने कोणी असं म्हणणं की सरकारी कंपन्या बंद होतील, तर ते बंद होण्याची शक्यता नसतेच. कारण शेवटी कंपनी ते कंपनी आहे आणि त्या कंपनीला सुद्धा स्वतःला चालवायचं आहे, बरोबर आहे. स्पर्धेमुळे होतं काय, या सगळ्या कंपन्या आल्या. आपल्याला माहिती आहे बऱ्याच ह्याच्यामध्ये जिओ आलं, जिओ नंतर आपल्याला बऱ्याच माहिती आहे आयडिया वगैरे, वोडाफोन वगैरे, ह्या सगळ्या कंपन्यांच्या स्पर्धेमुळे आपल्याला काय फायदा झाला, तर आपल्याला कमी किमतीमध्ये सगळ्या गोष्टी मिळत आहेत. मागे तुम्ही 2014च्या जर आधीचा काळ बघितला तर आपल्याला 180 रुपयाच्या आसपास डेटा मिळायचा. किती? 1 GB. आठवा नीट, 1 GB मिळत होता आणि महिन्याभरासाठी नीट बघा किती दिवस? 24 दिवस, बरोबर आहे. आणि आजची परिस्थिती काय आहे, तर याच 150 रुपयामध्ये आपल्याला दररोज मिळत आहे 1 GB डेटा आणि तेही महिन्याभरासाठी. तर स्पर्धेचा हा फायदा होतो. आणि हे जर सगळ्या प्रायव्हेट कंपन्या या शेतीशी संबंधित गोष्टींमध्ये जर सहभागी झाल्या तर शेतकऱ्याचा अतिशय फायदा होईल, असं सकारात्मक दृष्टिकोन सगळ्यांचा आहे. आणि जरी या कायद्यांमुळे थोडं नुकसान होण्याची शक्यता जर वाटत असली तर आपण आंदोलन करायला पुन्हा मोकळे आहोतच. आणि हे कायदे केव्हाही बदलता येतात, कायद्यांमध्ये केव्हाही बदल करता येतात. शेवटी सरकारला शेतकऱ्यांचा फायदा करायचा आहे, कारण मतदान करणारा सगळ्यात मोठा वर्ग हा शेतकरीच आहे. आणि जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर कोणतंही सरकार टिकू शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे सांगावंसं असं वाटतं की हे नवीन जे काही नवीन कायदे होत आहेत मोदी सरकारद्वारे, हे शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरावेत अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ह्या कायद्यांचे समर्थन करणारे सुद्धा बरेच मोठ्या प्रमाणावर लोक आपल्याला आढळतात. ठीक आहे, यातील काही महत्त्वाच्या बाबी होत्या ज्या आपल्याला कायद्याशी संबंधित मला सांगायच्या वाटल्या. आपले काही म्हणणे असेल तर कमेंटमध्ये आपण आपले म्हणणे मांडू शकता. त्यावर देखील पुन्हा माझे विचार मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करेल, किंवा ज्या काही रिपोर्ट्स येत आहेत त्यातून आपल्याला या कायद्यांबद्दल अजून माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तरी आपण कमेंट करावे, जास्तीत जास्त लाईक करावे, शेअर करावे हा व्हिडिओ. धन्यवाद, बाय.